नमस्कार मित्रांनो, मी प्रवीण अहिरे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर बघा मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत। ती म्हणजे अशी की उच्च न्यायालयामध्ये मित्रांनो भरती प्रक्रिया राबवली जात आहे। उच्च न्यायालयाच्या भरतीची नवीन जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध झाली आहे। बेरोजगारांना नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे। जाहिरातीची सविस्तररित्या संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे, जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवायचं आहे। तर बघा, नवीन जाहिरात प्रसिद्ध झाली आहे। जाहिरातीची संपूर्ण माहिती आपण जाहिरातीच्या सहाय्यानेच पाहूया। तर बघा मित्रांनो, ऑफिशियल जाहिरात तुमच्यासमोर ओपन झाली आहे, पाहू शकता। बघा, मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद खंडपीठात या ठिकाणी जागा भरल्या जात आहेत। दिनांक आहे 19/3/2024 म्हणजेच 19 मार्च 2024ची या ठिकाणी जाहिरात आहे। तर बघा, मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद स्थापनेवर सफाई कामगार पदांकरता 6 उमेदवारांची निवड यादी। तर बघा, 6 उमेदवारांना या ठिकाणी निवडलं जाणार आहे आणि एका उमेदवाराची प्रतीक्षा यादी, म्हणजेच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर एकूण 7 उमेदवारांची त्या ठिकाणी यादी जी तयार करण्यासाठी निरोगी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत। सदर निवड किंवा मग प्रतीक्षा यादी प्रसिद्धीच्या दिनांकापासून 2 वर्षांसाठी वैध राहील। सदर पदाची वेतन श्रेणी 7व्या वेतन आयोगानुसार वेतन मॅट्रिक्स S3 रुपये 16,600 ते 52,400 अधिक नियमानुसार देय भत्ते अशी राहील। प्रस्तुत जाहिरातीत नमूद केलेल्या पात्रतेची पूर्तता करणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून त्यांच्या अर्ज विहित नमुन्यात आवश्यक त्या प्रमाणपत्रांच्या स्वतः प्रमाणित केलेल्या छायांकित प्रतिसह दिनांक 10 एप्रिल 2024 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत किंवा तत्पूर्वी या कार्यालयात पोहोचेल अशा रीतीने फक्त स्पीड पोस्टामार्फत पुढील पत्त्यावर पाठवावेत। पत्ता कोणता आहे बघा, प्रबंधक प्रशासन मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद जालना रोड छत्रपती संभाजीनगर 431009 या पत्त्यावर तुम्हाला स्पीड पोस्टाने जे काही अर्ज आहे ते तुम्हाला पाठवायचे आहेत। आता बघा, पात्रता काय असणार आहे। उमेदवार भारताचा नागरिक असावा, उमेदवार किमान 4थी उत्तीर्ण असावा। बघा, 4थी पास उमेदवारांसाठी नोकरीची संधी आहे। उमेदवार जाहिरात प्रसिद्धीच्या तारखेला 18 वर्षांपेक्षा लहान व 38 वर्षांपेक्षा जास्त वय जे मोठा नसावा। मागासवर्गीयांसाठी कमाल वयोमर्यादा 43 वर्षांची असेल। न्यायालयीन कर्मचारी किंवा शासकीय कर्मचारी यांना वयाची अट नसणार आहे। ठीक आहे। नंतर उमेदवारास मराठी व हिंदी भाषा लिहिता वाचता व बोलता येणे आवश्यक आहे। उमेदवाराला शौचालय व स्नानगृह स्वच्छतेचा, झाडू कामाचा तसेच कार्यालय परिसर स्वच्छतेचा पुरेसा अनुभव असणे आवश्यक आहे। ठीक आहे। तर अशा पद्धतीने मित्रांनो ही भरती प्रक्रिया या ठिकाणी राबवली जात आहे। सफाई कामगार या पदासाठी ही भरती प्रक्रिया असणार आहे। आता बघा, जर या ठिकाणी आपण पाहिलं तर बघा, तुम्हाला जो काही अर्ज आहे तो ऑफलाईन पद्धतीने पाठवायचा आहे, स्वतः त्या ठिकाणी स्पीड पोस्टाने पाठवायचा आहे। निवड कशा पद्धतीने होणार आहे तर बघा, तुमची जे काही प्राप्त अर्ज असतील त्या प्राप्त अर्जांची त्या ठिकाणी छाननी होईल। छाननी झाल्यानंतर शॉर्टलिस्टेड त्या ठिकाणी एक लिस्ट प्रसिद्ध केली जाईल आणि त्या लिस्टमधून जे शॉर्टलिस्टेड होतील त्या उमेदवारांना त्या ठिकाणी 200 रुपयांचा डीडी जो आहे तो त्या ठिकाणी भरावा लागणार आहे। त्या संदर्भाची माहितीसुद्धा या ठिकाणी देण्यात आली आहे। बघा, सफाई कामगार या पदांकरता अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे तर संपूर्ण माहिती या ठिकाणी दिलेली आहे। त्यानंतर बघा, अर्ज भरताना कोणतेही शुल्क भरण्याची आवश्यकता नाही। तथापि अल्पसूची प्रसिद्ध केल्यानंतर त्यात समाविष्ट असलेल्या उमेदवारांनीच म्हणजे जे काही शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेट्स असतील त्या कॅन्डिडेटना रजिस्ट्रार हायकोर्ट बेंच 8 औरंगाबाद यांच्या नावाने राष्ट्रीयकृत बँकेतून ₹200चा धनाकर्ष म्हणजे डिमांड ड्राफ्ट काढावा लागेल अथवा तुम्हाला पोस्टल ऑर्डर काढावी लागणार आहे 200 रुपयांची। ज्या उमेदवारांची त्या ठिकाणी शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेट जी लिस्ट असेल त्यामध्ये ज्यांचं सिलेक्शन झालेलं असेल त्या उमेदवारांना ह्या ठिकाणी 200 रुपये भरावे लागणार आहे। त्यानंतर बघा, निवड प्रक्रिया सुरू झाल्यानंतर किंवा नियुक्तीनंतर कोणत्याही क्षणी उमेदवाराने अर्ज दिलेली माहिती खोटी सादर केल्याचे किंवा खरी माहिती दडून ठेवल्याच्या निदर्शनास आल्यास त्याची उमेदवारी भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्यात येईल अशा पद्धतीची माहिती या ठिकाणी सांगण्यात आली आहे। मुलाखत कुठे होणार आहे तुमची? प्रात्यक्षिक परीक्षा, शारीरिक कार्यक्षमता चाचणी, तोंडी मुलाखत ही मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद जालना रोड छत्रपती संभाजीनगर 431009 या ठिकाणी घेण्यात येणार आहे। तर अशा पद्धतीने मित्रांनो ऑफलाईन पद्धतीने अर्ज हे असणार आहेत। स्पीड पोस्टाद्वारे तुम्हाला हे जे काही अर्ज आहेत ते भरायचे आहेत। अर्जासंदर्भाची माहिती आपण पाहिलेली आहे, कोणते पद आहे त्या पदासंदर्भाची माहिती सुद्धा या ठिकाणी पाहिलेली आहे। अतिशय महत्त्वाचं मित्रांनो भरती प्रक्रियाची ठिकाणी माहिती होती, जाहिरात प्रसिद्ध झाली आहे। अपेक्षा तुम्हाला हा जो काही व्हिडिओ तो आवडला असेल, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। आपण पुन्हा एकदा भेटणार पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीची महत्त्वाची माहिती घेऊन। तोपर्यंत धन्यवाद।